आई हा मातृदिनाचा आपला कार्यक्रम आता आपण चालू करतोय आहोत. आई हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो, बरोबर. प्रत्येक जण कवी नसतो, प्रत्येक जण कवी नसतो, पण प्रत्येक आई मध्ये एक कविता असतेच. तर आज अशाच आपल्या आईसाठी आपण हा पुढचा कार्यक्रम चालू करणार आहोत. कवितेचे सादरीकरण आणि लेखन सादरीकरण. पहिले मी प्रफुल्ल साने यांना विनंती करते, सॉरी विकास भाऊ यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन त्यांची कविता सादर करा. क्रम लावला. काढून घे, काढून घे. नमस्कार, मी माझी कविता सादर करतो आहे. तिचा सन्मान. तिचा सन्मान. ती अमुची माय माऊली, तिला जन्म आई जाहली. ती अमुची माय माऊली, तिला जन्म आई जाहली. प्रेमे पान्हा भरून राहिली, तव कृपेची असे सावली. प्रेमे पान्हा भरून राहिली, तव कृपेची असे सावली. आई वात्सल्याची मूर्ती, तिच्या प्रेमा हे भरती. आई वात्सल्याची मूर्ती, तिच्या प्रेमा हे भरती. अश्रूंचा पूर न आवरे ती, अश्रूंचा पूर न आवरे ती, स्वजीवन ओवाळून टाकेल ती. अश्रूंचा पूर न आवरे ती, स्वजीव ओवाळून टाकेल ती. काटा रुते बाळा चरणी, मातेच्या ये डोळा पाणी. काटा रुते बाळा चरणी, मातेच्या ये डोळा पाणी. काही व्याधी ये क्षणी, मातृ हृदय हो दीनवाणी. काही व्याधी एक क्षणी, मातृ हृदय हो दीनवाणी. दिली शिकवण बोलण्याची, श्री गणेशा लिहिण्याची. दिली शिकवण बोलण्याची, श्री गणेशा लिहिण्याची. ऐकविली कथा शूरवीरांची, केली उभारणी मवजीवनाची. ऐकविली कथा शूरवीरांची, केली उभारणी मम जीवनाची. जशी जिजाऊ जननी शिवबाची, जशी जिजाऊ जननी शिवबाची, कथा हिरकणी पुत्र प्रेमाची. जशी जिजाऊ जननी शिवबाची, कथा हिरकणी पुत्र प्रेमाची. तशीच माय माऊली प्रत्येकाची, तशीच माय माऊली प्रत्येकाची. कथा ही तिच्या सन्मानाची, कथा ही तिच्या सन्मानाची. खूप छान विकास भाऊ, अतिशय इमोशनल असं त्याच्यामध्ये प्रेरित केलेलं होतं. यानंतर आहे प्रज्ञाताई जोशी या स्वलिखित सादरीकरण करतील. सर्वांना नमस्कार. विषय आहे मातृगीत. 10 मे 2025 ला
जागतिक मदत डे साजरा झाला. आपल्याकडे हातमातुरी पोळ्याच्या अमावस्येला म्हणजेच श्रावण वद्य 15 या तिथीला साजरा होतो. तर आपण तसं तर नित्य नियमाने माता पिता सद्गुरू आणि भूमी यांचं वंदन करतो. दिवसाच्या पूजेची सुरुवात मातृदेवो भव अशीच केली जाते. आपली संस्कृती आणि आपला प्रत्येक दिवस म्हणजे दिनवैशिष्ट्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण या मदत डेमुळे मात्र या मातृदिनाला आणखी स्फूर्ती मिळालेली आहे. मातृ म्हणजे आई. आईचं महत्त्व अनन्य साधारण आहे. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, तिचं पुण्यस्मरण करण्याचा हा दिवस. बघा ना, मानवी औष्णवयुद्धातून बाहेर पडणाऱ्या सर्व शब्दांमध्ये आई हा शब्द सर्वात मधुरतम असा आहे. हे आई ग अगं ह्या शब्दातून आपल्या आईची असलेले नाते किती घट्ट आहे, किती एकरूप आहे हे आपल्या लक्षात येतं. आईची खुशी, आईची मिठी आणि आईच्या चरणाची नतमस्तपणे यामुळे मिळणारी जी ऊब आहे त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. माझी आई आज नाही, पण तिचा आवाज, तिचा स्पर्श, तिचे संस्कार माझ्याबरोबर आहे. शिक्षणापेक्षा तिचे संस्कार, तिचा सर्वांवर निस्सीम प्रेम करण्याचा गुण सर्वांना तपलस करीत होता. अत्यंत आनंदी आणि समाधानी होती माझी आई. आई या शब्दातच खूप मोठी ताकद आहे. या ताकदीला कोणी धक्का करू शकत नाही. जेव्हा आपण आई होतो ना, तेव्हा आपण विरुद्ध बाकी जग असतो. असे दोन भाग आपोआप पडतात. आई ही एक भावना आहे. आई आणि मूल ही दोन शरीरं दिसत असली तरी त्यातला आत्मा एकच असतो. मूल दुखावलं तर आईने दुःखाने कळवळते आणि मुलाच्या तोंडून सुद्धा आई ग हाच हुंकार बाहेर पडतो. ती कायम आपल्याजवळ असते. तिची सोबत जन्माच्या अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याबरोबरच असते. बाकीचे नातेवाईक येतात आणि दूरही जातात. जन्माच्या जोडीदाराचा हातही वेळ येतात निसटून जातो त्या हातातून. पोटची मुलंही मोठी होतात, त्यांचं नवं घर करतात ते, पण आईचा आशीर्वाद कायम त्यांच्याच पाठीशी असतो. असह्य क्षणी वेदनेने जेव्हा ती जीव पिळवटून जातो ना, तेव्हा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली आई आपल्या अंतर्मनात असते. खरं तर न मागता विधात्याने आई हे भरभरून दिलेलं दाळ नाही, किंवा 9 महिने पोटात वाढलेल्या जीवासाठी अंथरलेलं मायेचं पांघरूण आहे नव्हे, ती एक संस्कार शाळाच आहे. म्हणून तर आई नसलेली मुलं नेहमी दुर्मुखलेली दिसतात. श्रीदेवांनाही मातेचं प्रेम हवे म्हणून ते अनुसयेच्या कुठीत गेले आणि दत्तात्रय नावाने विख्यात झाले. कंसासाठी अवतार घेणारा श्रीकृष्ण, देवकी आणि यशोदा असे मातांचे दुहेरी प्रेम त्याला मिळाले आणि श्रीरामाला सुद्धा तिहेरी वात्सल्य मिळाले. आईचं प्रेम बोलता येत नाही, ते अगम्य आहे, अगाध आहे. म्हणूनच प्रथम मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव ही सांस्कृतिक परंपरा आहे. अहो, आई काय नसते? आई म्हणजे ममतेचा झरा असतो, कारुण्याची अथांग खोली असते, घराची वैभव लक्ष्मी असते, सुखदुःखाचा हिंगोळा असते. अशा माझ्या मातेत आणि पित्यात परिवारवरून खूप छान ताई, इतकं छान वर्णन केलं, खूप मस्त वाटलं. यानंतर आहेत कामिनीताई गंगवार, त्या कविता सादर करतील. Thank you.
हॅलो, माझ्या कवितेचं नाव आहे आईने कधी मोजलेच नाही. आयुष्याच्या तव्यावरती संसाराची पोळी भाजता भाजता हाताला किती चटके बसले हे आईने कधी मोजलेच नाही. नवऱ्यासह लेकरा बाळांचे करता करता मोठ्यांचा मान राखता राखता कितीदा वाकले गेले हे आईने मोजलेच नाही. बाळाला किती झोके दिले, बाळासाठी किती रात्री जागले हे आईने कधी मोजलेच नाही. जरा कुठे चुकले की घरच्यांचे बाहेरच्यांचे किती बोल ऐकले हे आईने कधी मोजलेच नाही. सून नव्हे मुलगीच ती, तिने किती त्रास दिला हे आईने कधी मोजलेच नाही. मोह नाही तिला सुख दुःखाचा, पण साऱ्यांना सुख देण्यात किती सोसावे लागले हे आईने कधी मोजलेच नाही. आयुष्याच्या अवखळ वळणावर डगमगणारे पाय सावरण्यासाठी किती यातना झाल्या हे आईने कधी मोजलेच नाही. सासर माहेरच्या सुखासाठी आटापिटा करणारी, माहेरच्या आठवणींना विसरणारी, आयुष्यभर काय केले हे आईने कधी मोजलेच नाही. म्हणून असलेल्यांनी आईला जपा, तिची काळजी घ्या. इतरांनी आज मातृदिनी आईला स्मरा. थँक्यू. खूप छान ताई. म्हणजे बघा, आईचा बेहिशोबीपणा सुद्धा किती छान असतो तो त्यांनी त्यांच्या कवितेत मांडला. यानंतर आहे प्रफुल्ल साने सर सादरीकरण करतील. हॅलो, एक मुक्तछंद त्यांनी कविता म्हणून दाखवतो. कविता म्हणायची की त्याला बघा, नाव आहे, शीर्षक आहे घरातील चालते बोलते देव. आम्ही काय तुम्हाला जन्मभर बोलणार आहोत का, असं आई सहज बोलून गेली. आम्ही काय तुम्हाला जन्मभर बोलणार आहोत का, असं आई सहज बोलून गेली. ऐकून हे माझ्या काळजात एक कळ निघून गेली. आई बोलून गेली, पण वडील पाहून हसत होते. खरं सांगू का, तेव्हा ते दोघेही मला विठ्ठल रखुमाईच वाटत होते. लेकरांच्या सुखातच त्यांचं सुख दडलेलं असतं. लेकरांच्या सुखातच त्यांचं सुख असतं दडलेलं. आपण सुंदर शिल्प असतो त्यांच्याच हातून घडलेलं. मी म्हणालो आईला, तू किती सहज बोलून गेलीस. तुमच्याशिवाय जगण्याची कल्पना कशी केली. जग दाखवलं आम्हाला किती छान बनवलं. अनेकदा ठेच लागण्यापासून तुम्हीच तर सावरलं. तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आम्ही काहीही करू. तुमच्या स्वप्नातील चित्रात आम्ही यशाचेच रंग भरू. आई वडील म्हणजेच घरातील चालते बोलते देव आहेत. हे देव नैवेद्यापेक्षा प्रेम व आधाराचे भुकेले आहेत. घरटातल्या पिलानं जोड जाऊ नये एवढ्याच फक्त त्यांच्या अपेक्षा आहेत. कालाय तस्मै नमः. वर्षे अशीच सरतात, आमचे संसार खोलू लागतात आणि बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात.
मौज मजा जेवण खाणं त्यांचं आता थोडं कमी होत चाललंय. मौज मजा जेवण खाणं त्यांचं आता थोडं कमी होत चाललंय. पण फोनवर सांगतात आमचं अगदी उत्तम चाललंय. अंगाला सैल होणारे कपडे गुपचूप घट्ट करून घेतात. वर्षे अशीच करतात आणि बघता बघता आमचे आई बाबा म्हातारे होतात. हृदयाच्या गाभाऱ्यात अश्रुसरी लपवतात. हृदयाच्या गाभाऱ्यात अश्रुसरी लपवतात. घास पिलांना मिळाया किती काबाड कष्ट करतात. लेकरांच्या स्वप्नांसाठी रक्ताचं पाणी करतात. वर्षे अशीच करतात आणि आमचे आई बाबा बघता बघता म्हातारे होतात. कोणी समवयस्क गेल्याच्या बातमीने हताश होतात. कोणी समवयस्क गेल्याच्या बातमीने हताश होतात. स्वतःच्या पथ्य पाण्यात आणखी थोडी वाढ करतात. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर मात्र नाराज होतात. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर मात्र नाराज होतात. वर्षे अशीच करतात आणि आमचे आई बाबा म्हातारे होतात. पाठदुखी कंबरदुखीच्या तक्रारी एकमेकांकडेच करतात. पाठदुखी कंबरदुखीच्या तक्रारी एकमेकांकडेच करतात. ॲलोपॅथीच्या साईड इफेक्टची वर्णन करतात. आयुर्वेदावरचे लेख वाचतात. आयुर्वेदावरचे लेख वाचतात मात्र होमिओपॅथीच्या गोळ्या घेतात. वर्षे अशीच करतात आणि आई बाबा आमचे म्हातारे होतात. काल निर्णयाची पानं उलटत येणाऱ्या सणांची वाट बघतात. काल निर्णयाची पानं उलटत येणाऱ्या सणांची वाट बघतात. एरवी न होणाऱ्या पारंपरिक पदार्थांची जय्यत तयारी करतात. आवडीने जेवणाऱ्या नातवांकडे भरल्या डोळ्याने बघतात. वर्षे अशीच करतात आणि आमचे आई बाबा बघता बघता म्हातारे होतात. माहीत आहे हे सगळं आता लवकरच आहे संपणार. माहीत आहे हे आता सगळं लवकरच आहे संपणार. जाणून आहेत दोघेही आता. जाणून आहेत दोघेही आता आपण एका पाठोपाठ जाणार. कधीतरी तो अटळ प्रसंग येणार. काळ असाच पळत राहणार. कधीतरी तो अटळ प्रसंग येणार. काळ असाच पळत जाणार. विधिलिखित संकेत कोणाला कळतात. विधिलिखित संकेत कोणाला कळतात. वर्षे अशीच करतात आणि आमचे आई बाबा म्हातारे होतात. आणि बघता बघता आपण देखील आपल्या मुलांचे म्हातारे आई बाबा होतात. आपण देखील आपल्या मुलांचे म्हातारे आई बाबा होतात. खूप छान कविता. म्हणजे तुम्ही अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं आणि आपल्याला त्या वास्तविकतेचं भान त्यांनी इतकं कवितेमध्ये सगळं सांगितलं आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेच असतील. छान प्रपोजल. यानंतर आहेत निवेदिता कासनीसताई. त्या कविता सादर करतील. आज आई म्हणजे माझं सर्वस्व होतं आणि तिने दिलेले संस्कार आणि शिदोरी याच्यावरतीच मी आजकाल वाटचाल करत आहे. तर तिच्याविषयी 4 ओळी मी लिहिलेल्या आहेत त्या म्हणण्याचा प्रयत्न करते. आई म्हणजे जीवनाचा अमूल्य अलंकार, मायेने ओथंबलेली सततची धार. आई म्हणजे जीवनाचा अमूल्य अलंकार, मायेने ओथंबलेली सततची धार. आई म्हणजे मातृत्वाची पुकार. आई म्हणजे मातृत्वाची पुकार. सर्व मंगल मांगल्याचे सार. सर्व मंगल मांगल्याचे सार. 33 कोटी देवामुनी महान. 33 कोटी देवामुनी महान. आईचे ऋण सगळ्यांनाच जगातच महान. आईचे ऋण सगळ्यात जगातच महान. कधीही तुटू नये ही गुंफलेली गाठ. कधीही तुटू नये ही गुंफलेली गाठ. वर्णन करावे तिला गुरुच्या पाठोपाठ.
वंदन करावे तिला गुरुच्या पाठोपाठ. आई म्हणजे मंदिराचा कळस. आई म्हणजे मंदिराचा कळस. मुलांचे हित जपण्यास तिने कधी नाही केला आळस. मुलांचे हित जपण्यास तिने कधी नाही केला आळस. आई म्हणजे अंगणातली तुळस. आई म्हणजे अंगणातली तुळस. प्रेम स्वरूप वात्सल्याची मूर्ती. प्रेम स्वरूप वात्सल्याची मूर्ती तिने कधीही नाही. तिने नेहमीच केली कर्तव्याची पूर्ती. तिने नेहमीच केली कर्तव्याची पूर्ती आणि त्यामुळेच तिची जगभर कीर्ती. स्वतः दुःख सोसून सुख देते माऊली. स्वतः दुःख सोसून सुख देते माऊली. मुलांची तर ती प्रेमातीच सावली. मुलांची ती तर प्रेमातीच सावली. हात जोडून शरण येते तुला मी आई. हात जोडून शरण येते तुला मी आई. एवढी कसली तर लागली तुला देवा घरी जायची आई. एवढी कसली लागली तुला देवा घरी. काही खूप इमोशनल झालंय. सगळ्यांनाच असे आईची आठवण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठेवलेली असते आणि त्यावेळेला आपल्याला बोलताना भावनिक होऊन जातो आपण. यानंतर आहे डॉक्टर शुभदाताई खटावकर आणि त्यानंतर आहे मनीष वैजापूर. नमस्कार. मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आई म्हणजे मंदिरातला भगवंत. आई म्हणजे मंदिरातला भगवंत. ज्याला लाभे मातृपणे तो भाग्यवंत. ज्याला लाभे मातृपणे तो भाग्यवंत. आईच्या संस्काराने जीवन होई पुण्यवंत. आईच्या संस्काराने जीवन होई पुण्यवंत. आईचा कृतार्थ स्पर्श लाभणारा लेकरू होई यशवंत. लाभणारं लेकरू होई यशवंत. अशी अवर्णीय महती श्रेष्ठपण मांगल्य असणाऱ्या आई जननी जन्मदात्री माता माऊलीचे तोडपण सांगण्याचा जपण्याचा वसा घेण्याचा दिवस म्हणजे मातृदिन. या विश्वात येण्याचे भाग्य आपल्याला मातेमुळेच लाभते. आई कष्टमूर्ती त्यागमूर्ती कष्टांचा अविरत भार उचलत बाळाच्या कल्याणासाठी डोळ्यांचा दीप आणि हातांचा पाळणा करणारी भगवंताची प्रतिमूर्ती. मुलावर संस्कार करताना प्रसंगी वज्रादपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी म्हणजे ती एखादा फटका त्याला मारते बारीकसा पण कोपऱ्यात जाऊन आपले अश्रू लपवते. तेव्हा ती सहज म्हणते मारिले तुला पण जखम मला. अशी आई. आई म्हणजे आनंदाचा अक्षय स्रोत. बहरलेलं वाऱ्यावर डुलणारं हिरवंगार शेत. आज मातृदिन. मातृ मांगल्य. मातृ कृतज्ञता. मातृ ऋण निर्देशाचा दिवस. सावरकर म्हणतात न ऋण जन्मदेते पिते. आज सर्व जगभर मातृदिन साजरा होतो. परंतु अमेरिकेत 105 वर्षांपूर्वी ॲना जॉर्जीच्या अत्यंत विवेक आणि विचारी महिलेनं ही कल्पना अमेरिकेत प्रथम मांडली. 1908 साली पहिला जागतिक मातृदिन साजरा झाला. 9 मे 1914 रोजी या विषयीचा कायदा मंजूर झाला. यामागे उद्दिष्ट होतं महिलांचं मुलांचं उज्ज्वल भवितव्य व्हावं. हा ते उदात्त दृष्टिकोन होता. जगात वेगवेगळ्या देशात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. भारतात मात्र हा दिवस पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी पितृकार्य देवकार्य करण्याचा प्रघात आहे. म्हणजे खूप जुन्या काळापासून ही मातृपूजा भारतामध्ये प्रचलित आहे. या दिवशी ही पूजा करताना जो मातृदिन साजरा केला जातो यामध्ये यत्र नार्यत्व पूजन्ते रमन्ते तत्र देवता हे सुवचन राबवलं जातं, शिकवलं जातं आणि त्याचबरोबर ही उज्ज्वल कामना केली जाते
की महिला आणि मुलांच्या हिताचे रक्षण आणि संवर्धन व्हावे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी 64 कलांचं पूजन केलं जातं, सुस्मरण केलं जातं. 64 कला माणसाच्या उदरनिर्वाह करता आणि उपजीविकेकरता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तशाच त्याला प्रेरक आणि स्फूर्ती देणाऱ्या आणि आयुष्य उजळून टाकणाऱ्या आहेत. बुडी माताने आपले सद्गुण आपल्या मुलांमध्ये संक्रमित करावे. जास्तीत जास्त कला शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे. अर्थात कला गुणांचं कौशल्य एका पिढीनं दुसऱ्या पिढीला देण्याचा हा प्रघात असल्याने बालपणापासूनच अत्यंत सान्निध्याने आणि निरीक्षणात्मक शक्तीने नवी पिढी कला कौशल्ये शिकून व्यवसाय निपुण होत असे त्या काळी. त्यासाठी वेगळे श्रम पैसा स्थलांतर करण्याची गरज नव्हती. अर्थात भगवंताकडून न मागता मिळालेलं धन म्हणजे आहे. हेच बाळाला वेदना दिला. 33 कोटी देवांचं वसती स्थान म्हणजे आहे. आत्मा आणि ईश्वर यांचा सुसंगम म्हणजे आहे. आपला पहिला गुरु कल्पतरू म्हणजे आहे. आपला मित्र मार्गदर्शक तत्वज्ञ म्हणजे आपली आई. अशा आईचा सन्मान केवळ एक दिवस करून उपयोग नाही. भारतीय संस्कृतीत मातृपितृ-ऋणाची संकल्पना आहे ते आपण सर्वजण जाणतो. परंतु खेदानं आजचं सामाजिक चित्र अत्यंत हृदयविदारक आहे. हे सांगताना मनाला खूप यातना होतात आणि म्हणून मातृदिनाच्या या मंगल पर्वामध्ये आपण आपल्या अंतःकरणात अशी प्रार्थना करूया की कोणत्याही आई वडिलांना दुःखाचे दिवस दाखवू नको तरी भगवंता. त्यासाठी आमची योजना जर असेल तर आमच्याकडून वेगवेगळे प्रयत्न करून घे. आणि सगळ्यात शेवटी मी माधव ज्युनियरांच्या 4 ओळी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण त्या जागवण्याकरता पुन्हा म्हणते आहे. विद्याधन प्रतिष्ठा लाभे मला ताई, सारे मिळे परंतु मी कोर कातराई. वाटे इथून जावे तुझ्या पुढे जावे, नेत्री तुझ्या जावे, चित्ती तुझ्या ठसावे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझ आता मी कोणत्या आई. धन्यवाद. खूप छान आहे. खरंच आई म्हणजे परमेश्वराकडे न मागता मिळालेलं एक दान आहे. यानंतर आपल्याला महेश वैजापूरकर सर एक कविता सादर करतील आणि त्यानंतर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतील. सगळ्यांना माझा नमस्कार. मातृदिन म्हणजे आईची आठवण. मातृदिन या विषयावरती कितीही लिहिलं तरी ते कधी संपणार नाहीये. आतापर्यंत आपण खूप काही ऐकले. मातृदिन म्हटलं आईची आठवण आली की ते 2-3 गाणी मात्र आपल्याला लगेच आठवतात. दिव्यत्वाची जेथे प्रतिती तेथे खरं माझे जुळती, प्रेमा स्वरूप आईने आताच तुम्ही ऐकलं. हे माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या हो. म्हणजे आई म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वरच आहे. आई म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वरच आहे. कारण ती आपल्या मुलाची सर्व अपराध पोटात घेते परमेश्वराप्रमाणे. त्यामुळे मी मातृत्वाला कोटी कोटी प्रणाम करून माझी छोटीशी स्वरचित कविता आपण सादर करतो. आईसाठी काय लिहू, आईसाठी काय लिहू,
आईसाठी कसं लिहू? आईसाठी तुरतील असे शब्द नाही. आईवर लिहिण्या इतका मी मोठा नाही. आई म्हणजे दातृत्व, आई म्हणजे कर्तृत्व, आई म्हणजे मातृत्व, आई म्हणजे पूर्वजन्माची पुण्य आहे. आई लेकराची माय असते. आई म्हणजे दुधावरची साय असते. आई म्हणजे धरणीची ठाय असते. आई म्हणजे 7 जन्माची शिदोरी असते. आई म्हणजे मायेचे छत्र. आई म्हणजे भुलत्याचा आधार. आई म्हणजे कुंभार जिने मला दिला आकार. ही छोटीशी स्वरचित कविता मी तुमच्यापुढे सादर केलेली आहे आणि शेवटी फक्त 4च ओळी सांगतो. त्याच्यामध्ये सगळं काही आलं. त्याच्यापेक्षा वेगळं आईवर काही लिहिण्यासारखं नाही असं मला वाटतं. कारण ती म्हणते, देव जरी मध्ये कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेल प्रभुरे माझे सारे, जीवन देई मुखवाला. खूप छान, थँक्यू. यानंतर आहे आरतीताई खानोलकर सादरीकरण करतील. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर्वांना. प्रयत्न करते सादरीकरण करण्याचा. मातृदिनावर आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई कृपा सिंधू पूजनी. आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई कृपा सिंधू पूजनी. अशा माझ्या आईला म्हणतात ना, आई सार भेट साऱ्या जगदानंद. म्हणून श्री आकारानंद शिकरे ओ आई, शिकरे ओ आई. अशी आईचं प्रेम हे जगात सर्वश्रेष्ठ प्रेम. आई आपल्या बाळासाठी सर्व त्याग करणार. हिरकणीची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. ती काळोख व्हायला लागला, घराचे बंद झाले आणि पत्नीची वाट बंद झाली. अशा वेळी बाळाला पाजण्याची वेळ झाल्या वेळी जीवाची पर्वा न करता ती कड्यावर जेव्हा सर्व घराचे दरवाजे बंद होतात तेव्हा कड्यावर उतरण्याचा प्रयत्न करते. झाडावर उडी घेऊन ती आपल्या बाळासाठी आपलं घर टाकते. अशी जगाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य आईमध्ये असतं. मग ती रामकृष्णांची आई असो, कणकणी गांधारी असो, नाहीतर जिजामाता असो, सर्वांची आई तिच्या बाळासाठी चालते. आई म्हणजे माया, ममता, प्रेम, वात्सल्य. बाळाच्या बाल्यावस्थेत तिचा प्रत्येक क्षण तिच्या कृतीतून, तिच्या बोलातून ती बाळाला काहीतरी शिकवत असते. हाताला धरून शाळेत नेताना, बोलवताना, आणताना ऊन वारा पाऊस त्याचा ती आपल्या पदराखाली त्याचं रक्षण करते. आणि मुख्य म्हणजे वडिलांच्या क्रोधापासूनही ती आपल्या पदराखाली बाळाला लावते. वडिलांच्या क्रोधापासून रक्षण करण्यासाठी ती आपल्या बाळाला पदराखाली लावते. श्यामची आई तर सर्वांच्याच परिचयाची आहे. माळ्यावर लपलेल्या श्यामला मित्र आले असताना तो माळ्यावर लपला हे टाकून त्याला पोहायला नेण्यासाठी प्रवृत्त करते. तसंच जेव्हा श्याम ती मोन्या पाया करून आणतो आणि पाण्यात ठेवतो तेव्हा आई त्याला म्हणते की तू काय केली, चूक केली आहेस. त्या झाडाच्या मोन्या पाळ्या, तुझ्या पाळ्या, झाडाची पाळं आहे. ते बाळांना असं कवलं तर आईला दुःख होतं. तर अशी मोनी बाळं तोडायची नाही, त्याला पूर्ण फुलवून की जगाला त्यांचं सौंदर्य, जगाला त्याचा आनंद देण्याचं कार्य त्यांच्याकडनं पुढं जायला पाहिजे.
आणि काही फुलं इतरांनाही मिळायला पाहिजे. अशा प्रकारे तसंच आपले विनोबा भावेंची आई पण, विनोबा भावे जेव्हा आई गडे कापायला बसली या विनोबा भावे थाळी घेऊन पुढे येतात, तर आई त्याच्या ताकसाकडे ठेवते आणि पहिले देवापुढे ठेवायला लावते. त्याच्यानंतर एक शेजारी, दुसरा शेजारी असे 4-5 शेजाऱ्यांना द्यायला लागते आणि मग त्याच्यानंतर विनोबा भावेला गडे मिळतात. अशा प्रकारे चांगुलपणा, माया, प्रेम अशी सर्व मूल्य चांगले चांगले संस्कार आपले शिक्षण आणि माणूस शिक्षण आई देत असते. आई हा प्रत्येकाचा पहिला गुरु. जगाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य आईमध्ये असतं. देव आणि आई एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. आपल्या भल्यासाठी कोंजळीतली माया ही रिकामी करून लक्ष्मीच आपल्या चरणाची अर्पण करत असते. रिकामी करून ती लक्ष्मीच असते. मातेच्या चरण स्पर्शाने दिवस करावा, तेव्हा आपण सर्वांनी अशा मातेच्या चरण स्पर्शाने जीवन करावा. कधीतरी तिचा हात धरून तिला पृथ्वीवर बसवून हवेनं पुढे पोचावे, हा एक क्षण तिला लाख मोलाचा असतो. ती दूर असली किंवा आता नसेल तर प्रसंगाने तिने दिलेल्या उच्च मूल्य, तिने दिलेली आपल्याला उच्च मूल्य म्हणजे माया, हे सर्व आठवावे आणि तिच्या हातचे पदार्थ किंवा तिचा प्रेमाचा स्पर्श आठवावा. पिळून पिळून सवललेली जीवप्रेरणा होतो, चंद्रकळेचा होतो, अशी स्थिती आपली होते आईच्या मायेने. अशा प्रकारे आपण आपलं जीवनात आपण आपलं आता आई असून नसतो तेव्हा आपलंही वय झाल्यानंतर आपल्याला माऊली ज्ञानेश्वर आपल्या आईवडिलांची संस्था देऊन ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली, रामदास माऊली, स्वामी समर्थ, या श्रद्धेने, भक्तीने, नामजपाने आपण त्यांचे उभं राहण्याचा प्रयत्न करूया आणि आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करून आपले जीवन हे समृद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या सर्व मातांना आणि माऊलींना मी नम्रतेने वंदन करते आणि माझे 4 शब्द धन्यवाद ताई, तुमचा उत्साह इतका दाळला आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला नतमस्तक आहोत. खूप छान बोललात, खूप छान बोललात. हा कार्यक्रम लगेच संपणार नाही असं म्हणत बसा. एक आपल्याला सगळ्यांना मिळून एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. एक गाणं सगळ्यांनी मिळून म्हणायचंय. तुमको नहीं देखा पहले कभी, हे जे गाणं आहे ते सगळ्यांनी, काय पुरुषांनी पण यावं इकडे, काही जणींनी यावं इकडे, ते गाणं एंड करूया आणि कार्यक्रम संपूया. लवकर